पंचायत समिती सदस्य या ठिकाणी संजीव वराडे यांचा वाढदिवस आहे, त्यानिमित्त आपण या ठिकाणी आले. काय सांगाल नक्की सगळ्या कार्यक्रमासाठी? आज आमच्या जुन्नर पंचायत समिती सदस्य संजीवभाऊ वराडे यांचा वाढदिवस आहे आणि सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये आपण सगळेजण काम करत असताना बघतो की वाढदिवस हा अतिशय खाजगी समारंभ आहे, परंतु ज्या नागरिकांच्या आशीर्वादानं संजीवभाऊ पंचायत समिती सदस्य झाले, तो वाढदिवसाचा समारंभ त्या नागरिकांना कुटुंब मानून साजरा करावा या भूमिकेतनं त्यांनी हा कार्यक्रम घेतलेला आहे. आणि त्यानिमित्तानं जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन माझ्या आणि हरिभक्त पारायण गावडे महाराजांच्या शुभास्ते झालेलं आहे. भूमिका त्यांची हीच आहे यामागे की सामान्य जनतेची या कार्यालयाच्या माध्यमातून सेवा घडावी, त्यांच्या प्रश्नांना न्याय मिळावा, या कार्यालयातनं सरकारच्या योजना केंद्र आणि राज्याच्या या जनतेपर्यंत पोहोचवाव्यात या भूमिकेतनं हे कार्यालय त्यांनी उद्घाटन केलं आहे. त्यांचं मी अभिनंदन करतो की वाढदिवसाच्या एका चांगल्या दिवशी त्यांनी समाजाची सेवा करण्यासाठी, लोकांना स्वतः उपलब्ध होण्यासाठी या कार्यालयाची स्थापना केली, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. भारतीय जनता पार्टी जगातला सगळ्यात एक नंबरचा पक्ष आहे. राज्यासह अनेक राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे. पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीची एका काळी पालकमंत्री राहिलेलं आहे, परंतु काही कारणास्तव पुणे जिल्ह्याचं पालकमंत्री आता भारतीय जनता पक्षाकडे नाही. तुमचं म्हणणं खरं आहे की या तालुक्यामध्ये थोडी भारतीय जनता पक्षाची ताकद कमी आहे आणि कदाचित ती ताकद वाढवावी यासाठीचाच कदाचित अशा पद्धतीचा दौरा माझा असू शकतो. कारण मी राज्याचा युवकांचा अध्यक्ष राहिलो, आता राज्याचा ओबीसी मोर्चाचा अध्यक्ष आहे. त्यामुळे माझं दायित्व आहे की माझ्या संघटनेतल्या कार्यकर्त्यांना ताकद द्यावी, त्यांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहून त्या कार्यकर्त्याच्या मागे उभं राहावं. आणि कदाचित मी ज्या पद्धतीनं घडलो की माझ्या नेतृत्वानं अशाच पद्धतीनं माझ्या मागे उभं राहिले आणि म्हणून मी कदाचित हडपसर विधानसभेमध्ये इतिहास घडलो की पहिल्यांदा मी आमदार त्या भारतीय जनता पक्षाचा त्या ठिकाणी झालो. आणि वारंवार प्रवास करून, कार्यकर्त्याचे संबंध ठेवून, जनतेपर्यंत पोचून नजीकच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद या तालुक्यामध्ये आम्ही नक्की वाढू. बघा, भविष्यामध्ये संजय वराडेंसारखे आमचे अनेक कार्यकर्ते आहेत, आमचे गणेशभाऊ कवडे आहेत, नाना आहेत. आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना ठरवून शेवटी बघा, भारतीय जनता पक्ष ज्या पक्षाला आपण सगळ्यांनी काही वर्षापूर्वी शेठजी भटजींचा पक्ष म्हणालो, तो पक्ष कधी सामान्यांचा झाला हे आपल्याला लक्षात आलं आहे. कारण या पक्षानं कायम सामान्य नागरिकांच्या कुटुंबातल्या कार्यकर्त्याला संधी दिली, त्याच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवला आणि म्हणून शेठजी भटजींचा असलेला पक्ष हा सगळ्या समाज बांधवांचा झाला. याचं कारण त्या समाजाच्या नेतृत्वाला कायम भारतीय जनता पक्षाने संधी दिलेली. तालुक्यामध्ये अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. पक्षाचं तंत्र नेतृत्व भाजपचं तालुक्यामध्ये त्यामध्ये कार्यरत दिसत नाहीये. आता नवोदित सदस्य या ठिकाणी संजीव आहेत, गणेश शेठ आहेत, नगरपालिकेचे 2 नगरसेवक आहेत. एकंदरीत या सगळ्यासाठी तालुक्यासाठी विकासाच्या वाटा कशा फुलवतात? बघा, तालुक्यामध्ये आमच्या आशाताई बुचके यांनी नेतृत्व केलं आहे, आमच्या तालुक्याच्या अध्यक्षांनी नेतृत्व केलं आहे. आता 2 नगरसेवक आमचे नंदू तांबोळे आणि रोकडे साहेब ना, हे दोघेही या ठिकाणी आमचे निवडून आले. बघा, शेवटी सुरुवात होत असताना अशाच पद्धतीने सुरुवात होते, परंतु नेतृत्वाला कायम संधी द्यावी. आमच्या संघटनेची एक रचना आहे, त्या रचनेतनं आम्ही काम करतो. त्यामुळे एक नेतृत्व हे भारतीय जनता पक्ष केव्हा मानत नाही. संघटनेचे पदाधिकारी हे नेतृत्व असून त्या सगळ्या संघटनेच्या ताकदीला, पदाधिकाऱ्यांना आम्ही ताकद देण्याचा प्रयत्न करूया. जर तालुक्यामध्ये आदानीचा एक प्रकल्प या ठिकाणी व्हायचोय आणि त्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात विरोध होतो, परंतु भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी त्यांची कोणी पदाधिकाऱ्यांपर्यंत आपण भेट दिलेली आहे, आता देत नाहीये. आपण आता कार्यक्रम भेट देणार आहात? नाही, मला आत्ता मी ज्यावेळेस प्रवासाला सुरुवात केली या विषयाची मला माहिती नव्हती. अशाच पद्धतीनं एका पत्रकार बांधवांनी ते मला प्रश्न विचारला, त्याची माहिती मी नक्की घेईल. आणि शेवटी कुठलेही प्रकल्प हा त्या भागाच्या विकासासाठी प्रोत्साहन देणारा, गती देणारा असतो, तिथल्या स्थानिकांना रोजगार देणारा असतो. परंतु काही अडचणी असतील तर राज्याचं नेतृत्व हे इतकं संवेदनशील आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब
या सगळ्या विषयामध्ये जातीने लक्ष घालून ज्यांची ज्यांची काय अडचण असेल, शंका असतील, त्यांच्याशी चर्चा करून निराकरण केल्याशिवाय त्या ठिकाणी कुठल्या प्रकारची भूमिका ते घेणार नाहीत. आणि मी आमच्या कार्यकर्त्यांनाही विनंती करेन की अशा प्रकारची काही अडचण असेल ते संवाद साधून भविष्यामध्ये आपण पुढे जाऊया. शेवटी आत्ता आपण सांगितलं की अनेक अडचणी या मतदारसंघामध्ये आहेत तालुक्यात. असं सोडवायचे असेल तर काही उद्योग व्यवसाय येणंसुद्धा अपेक्षित आहे. तर त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. परंतु कोणाचाही हितसंबंध न दुखवता कुणाच्याही शंका असेल तर ते पुढे जाणार नाही, ही भूमिका आमच्या सरकारची आहे आणि आमच्या कार्यकर्त्याची सुरुवातीच राहा. जो प्रकल्प आहे त्याला इथं स्थानिक आदिवासी बांधवाचा तेवढा विरोध आहे. तर एक विरोध जो आहे कोरडवाहतूक तो इथे चौकात गेल्या 8 दिवस करतो आपण. मग त्या ठिकाणी भेट देणार आमचा पक्ष कार्यक्रम. मी आत्ता एका वेगळ्या कार्यक्रमासाठी आलेलो आहे. याच्यातनं वेळ मिळाला तर नक्की त्या ठिकाणी भेट देईल. कात्रज दूध संघाची चौकशी सुरू आहे. मी विधानसभेच्या अधिवेशनामध्ये कात्रज दूध संघाचे बोगस दूध संस्था याची चौकशी करावी, ते करत असताना त्याच्यामध्ये चौकशी समितीमध्ये FDIचा अधिकारी नेमावा ही भूमिका मांडल्याने त्या अधिकाऱ्याची नेमणूक आता होतीये आणि ते नेमणूक झाली की सलग चौकशी आत्ता सुरू होईल. नाही असं नाही, मी स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे. त्याच्या 2 बैठका झाल्या, चौकशी झाली आहे. FDAचा अधिकाऱ्याची नियुक्ती झाल्यानंतर पुन्हा सखोल चौकशी सुरू आहे. बातम्या आल्या राष्ट्रवादी संबंधित अनेक लोकांना अटक देखील झाली. नाही का, शेवटी असं आहे, भेसळ करत असताना तो कुठल्या पक्षाचा आहे कुठला हा विषय महत्त्वाचा नाही. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणं हे महत्त्वाचं आहे. आणि अशा प्रकारचं जर काही भेसळ आढळले असेल तर निश्चितपणे ते अतिशय चुकीचं आहे. त्या विषयामध्ये चौकशी होईल, तपास पुढे जाईल आणि योग्य ती कारवाई होईल. यस, थँक्यू.